तू तर मला नवरा मानतच नाही, मग सडनली माझा नवरा गरम सूपला गरम सूपच मारतो. आजच्या एपिसोड मध्ये इथे आता अर्णव ईश्वरी दोघे जण चायनीज खायला आलेले असतात. तेव्हा दिवसभरामध्ये ईश्वरी अर्णवला सगळ्यांच्या समोर माझा नवरा असं म्हणत असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, तू सकाळपासून 15 ते 16 वेळा मला माझा नवरा असं बोलत आलीस, पण हे सगळं तू मुद्दामून बोलतेस का? म्हणजे इनडायरेक्टली तू मला सांगण्याचा प्रयत्न करतेस का की तू मला आता तुझा नवरा मानायला लागलेस? आणि हे बघ, तुझ्या मनामध्ये जे काही असेल ना ते स्पष्टपणे तू मला सांग ना, की काय झालं, घाबरतेस मला सांगायला? तेव्हा इथे ईश्वरी आता गप्पच बसते. तेव्हा अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, काय झालंय हे बघ, जे काही असेल ते तू मला सांग. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, पण एक गोष्ट मला कळत नाहीये, तू तर म्हणाली होतीस की तू मला तुझा नवरा मानतच नाही, मग हे अचानकपणे माझा नवरा असं का बोलतेस? नक्की तुला मला सांगायचं तरी काय आहे, सांग ना. तेव्हा इथे ईश्वरी आता विचार करत असते की बरोबर आहे, मला हे अचानक काय झालंय, माझ्यामध्ये काय बदल झालाय म्हणून मी सारखी इथे अर्णव सरांना माझा नवरा म्हणते. तेव्हा इथे ईश्वरी आता गप्पच बसलेली असते. अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, कसं आहे ना, जी गोष्ट तू इनडायरेक्टली मला सांगण्याचा प्रयत्न करतेस ती जर तू सरळ तुझ्या नवऱ्याला सांगितलीस ना तर जास्त बरं होईल, असं नाही वाटत का तुला? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरी दोघे जण चायनीज वगैरे खाऊन घरी आलेले असतात. तेव्हा अर्णव दरवाजा नॉक करायला जाणार, तेवढ्यातच ईश्वरी म्हणते, सर अहो दरवाजा वाजू नका, नाहीतर सगळ्यांची झोप कडू होईल ना. तेव्हा अर्णव म्हणतो, मग काय करायचं, आता आपण काय बाहेरच बसून राहायचं का? दरवाजा तर नॉक करावाच लागेल. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, दरवाजा नॉक न करता अंजलीने दरवाजा उघडलेला असतो. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई तू का अजून जागी आहेस? तेव्हा अंजली म्हणत असते, काही नाही रे, हे त्यांचं महत्त्वाचं काम आहे म्हणून बाहेर गेले होते, त्यांची वाट बघतच बसले होते, पण आताच त्यांचा मेसेज आला की ते रात्रभर येणार नाहीयेत म्हणून, पण तुमचा आवाज आला म्हणून दरवाजा उघडायला आले. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई तू चल आतमध्ये चल, आता तू जास्त वेळ उभी राहू नकोस. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरी अंजली बरोबर 5 मिनिटं बसतात. तेव्हा अंजली म्हणत असते, अरे काही नाही, मी त्यांची वाटच बघत होते, बाकी मला काही झालेलं नाहीये, मी एकदम ठीक आहे. तेव्हा अर्णव म्हणत असतो, पण ताई तुला जागरण करायची काय गरज आहे? जिजूंना जर काही काम असेल आणि ते बाहेर गेले तर तू तुझ्या आणि बाळाची काळजी घेतली पाहिजे ना. आता सगळ्यात जास्त महत्त्वाचं आणि तुझ्यासाठी प्रायोरिटी काय आहे? तू आणि तुझं बाळ आणि तुझी तब्येत. त्यामुळे जिजू बाहेर गेल्यानंतर तुला जागरण करायची काही गरज नाहीये, नाहीतर तुझी तब्येत बिघडेल. तेव्हा अंजली म्हणत असते, चिंटू अरे काय करू मी, सांग ना, आता मी पण एक बायको आहे ना, नवरा जर बाहेर गेला असेल तर बायकोला काळजी वाटणारच ना. तेव्हा इथे आता बोलायला गेलं तर नवरा म्हणजे आपली लाईफ असतो.